न खाणारे पण खातील अशी ढोबळी मिरचीची भाजी बघणार आहोत. अगदी करायला सोपी आहे आणि कमी साहित्यात झटपट अशी रेसिपी आहे. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वात आधी मी इथं 125 ग्रॅम म्हणजे 4 ढोबळी मिरची स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. काही ठिकाणी याला शिमला मिरची पण म्हणतात, काही ठिकाणी मोठा मिरचू पण म्हटला जातो. तर अशा प्रकारे चिरून घेऊया. मधल्या जे बिया असतात ते काढून टाकायचे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तिथे नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे एकदम पातळ असे काप करून घ्यायचे. तर सर्व ढोबळी मिरची मी चिरून घेतली आहे. याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. तर ते टाकते आणि याच्यामध्येच चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मी मीठ ॲड करते. मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. 1 चमचा लाल तिखट चवीनुसार घ्यायचे. अगदी थोडीशी हळद टाकायची. याच्यामध्ये चवीसाठी हिंग वापरायचे. हिंग ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालेल. अर्धा चमचा गरम मसाला टाकूया आणि सर्व मिक्स करून घ्यायचे. तर पूर्णपणे कांद्याचं जे पाणी नंतरनं सुटतं ते याला लागण्यासाठी वरून प्लेट झाकायचे आणि 10 मिनटं असंच आपण साईडला ठेवून टाकूया. तर एक 10 मिनटानंतरनं मी भाजी फोडणी द्यायला घेते. कढई ठेवली आहे. कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे चांगले तडतडू द्यायचे. त्याच्यानंतरनं 5 ते 6 लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत ठेचून बारीक. तर ते टाकते आणि सर्व परतून घेऊया. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर याच्यावरचं एक 10 मिनटानंतर भाजी फोडणी द्यायला घेतली होती. प्लेट काढूया. सर्व पाणी सुटलेलं आहे चांगल्या प्रकारे. लसूण आणि जिरे पण तळे गेलेले आहेत. याच्यामध्ये जे शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची आहे ती टाकून घेऊया आणि परतून घ्यायचं आहे. एखादा मिनिटभर बारीक गॅस करून किंवा मीडियम टू लो करून हे परतून घेऊया. परतल्यानंतर शेंगाचं कूट घेतलं आहे 4 चमचे. आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. तर हे दाटसरपणा येण्यासाठी शेंगाचा कुटाचा वापर करायचा आहे. हवा असेल तर बेसनसुद्धा ह्यामध्ये वापरू शकता भाजून. प्लेट झाकायचं आहे. गॅस बारीकवरती करून एक 3 ते 4 मिनटं असंच ह्याला वाफवून घ्यायचं आहे. तर एक 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. सर्व मिक्स करून घेऊया. याच्या आधी पण मी भरपूर अशी भाजीची रेसिपी अपलोड केलेली आहेत, ते पण एकदा नक्की बघा. याच्यामध्ये 1 वाटी दही टाकायचे. दहीने खूप छान असं टेस्ट येते, त्यामुळे दहीचा वापर नक्की करा. आणि ज्या वाटीने दही घेतले त्याच वाटीने पाणी ॲड करायचं आहे. दही आपल्याला नॉर्मल घ्यायचं आहे. जास्त आंबट वगैरे दह्याचा अजिबात वापर करू नका. मिक्स करूया. गॅसवर बारीकवरती करायचं आहे आणि परत एकदा 4 ते 5 मिनटं ही भाजी चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची. 4 ते 5 मिनटं झालेले आहेत. गॅस बंद केला आहे. अशा प्रकारे झणझणीत अशी आपली दही ढोबळी मिरची किंवा दही शिमला मिरची तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.